तर पहा मुलांनो, आपल्याला गेमद्वारे सुद्धा काय करायचं आहे, जे आपली पोएम आहे द डक अँड द कांगारू, ही जी पोएम आहे ते ह्या दिलेल्या 5 गेमपैकी आपल्याला काय करायचे आहे, समजून घ्यायचे आहे. पहा मुलांनो, आपण यापैकी कुठला असा गेम आहे जो तुम्हाला आवडतो, सांगा पाहू. तर आज आपण मग हाच गेम घेऊया, कारचा. तर पहा मुलांनो, ह्या गेममध्ये काय होणार आहे, जर तुम्ही योग्य आन्सर दिला तर हे जे कार आहे ते पुढे पार होणार आहे, पास होणार आहे, नाहीतर तिथेच ती मध्ये थांबणार आहे. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे, तर विच डिसीज इज अ मेन्शन इन द पोएम बाय वेन द कांगारू सेज रूमॅटिझम. रूमॅटिझ हे जे आहे ते त्याने सांगितलेलं आहे. तर त्याचे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे फीवर, नंतर आहे रिमॅटिझम आणि हेडेक आणि थर्ड आहे बॅकेज. तर आपलं योग्य आन्सर सांगा पाहू मुलांना काय असणार आहे, तर ते असणार आहे हेरिमॅटिझम. आणि त्याचा कलर जो आहे तो काय आहे, तर ग्रीन आहे. मग आपण ग्रीन चावीवरती काय करणार आहोत, तर टिक करणार आहोत. बघूयात आपलं हे जे ऑप्शन आहे कुठल्या मुलांना, रिमॅटिझम हे जे ऑप्शन आहे ते योग्य असणार आहे की नाही ते आपण बघूया. तर पहा, आपलं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. तर बघा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो काय आहे, सचिन रॅन डॅश फास्ट. आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट जो आपला ऑप्शन आहे तो आहे वेल, सेकंड आहे स्टेडी, थर्ड आहे नेटली आणि फोर्थ आहे व्हेरी. तर सांगा पाहू मुलांना, आपलं जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे, सचिन रॅन डॅश फास्ट, वेल, स्टेडी, नेटली आणि व्हेरी. काय असणार आहे मुलांना, तर आपलं ऑप्शन असणार आहे व्हेरी. आणि कलर कुठला आहे, तर येलो आहे. बघूया, आपण येलो चावीवरती टिक करूया आणि आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर दिस रिक्वायर्स सम लिटल. आणि आपले जे ऑप्शन आहेत ते बघा काय आहेत, करेक्शन, रिफ्लेक्शन, अफेक्शन आणि अटेन्शन. तर सांगा पाहू मुलांनो, दिस रिक्वायर्स सम लिटल, करेक्शन, रिफ्लेक्शन, अफेक्शन की अटेन्शन. काय असणार आहे सांगा पाहू मुलांना, अगदी बरोबर. काय असणार आहे, तर आपलं योग्य आन्सर जे आहे ते असणार आहे रिफ्लेक्शन. आणि कलर कुठला आहे, तर ग्रीन. मग आपण ग्रीन चावीवरती काय करणार आहोत, ग्रीन कीवरती आपण टिक करणार आहोत. बघूयात आपलं जे आन्सर आहे ते योग्य आलेलं आहे की नाही. तर पहा मुलांना, आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे आणि गाडी पुढे पास झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. बघा, 5-6 डॅश ऑफ द स्टिक्स. काय आहे, 5-6 डॅश ऑफ द स्टिक्स. तर पहा मुलांना, आपलं जे ऑप्शन आहे ते काय आहे, पिक, टेक, पिक आणि लेक. तर सांगा पाहू आपण इथे जे योग्य आन्सर आहे ते काय येणार आहे. तर पहा मुलांना, आपलं जे योग्य ऑप्शन आहे ते काय येणार आहे, 5-6 डॅश ऑफ द स्टिक. तर काय येईल सांगा पाहू मुलांना, पिक, टेक, पिक आणि लेक. तर काय येणार आहे, पिक. आणि कलर कुठला आहे, तर ब्लू आहे. बघूया ब्लूवरती टिक करून, आणि आपलं जे आन्सर आहे ते अगदी योग्य आलेलं आहे. गाडी पुढे पास झालेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो काय आहे मुलांना, बघा, आपला जो 5वा प्रश्न आहे तो आहे गुड डॅश हाव यू हो. काय आहे मुलांना, बघा, गुड डॅश हाव यू हो. आणि आपले योग्य आन्सर बघा काय आहे मुलांना, ग्रॅसियस, गॉड, लॉर्ड आणि जॉब. सांगा पाहू मुलांना, आपले जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे, गुड डॅश हाव यू हो, ग्रॅसियस, गॉड, लॉर्ड आणि जॉब. काय येणार आहे, ग्रॅसियस. हे आपलं काय आहे, अगदी योग्य आन्सर आहे. कारण ते कसं करणार आहे आपल्याला, तर ते आश्चर्यचकित असं तो वर्ड आहे, म्हणून काय येणार आहे, तर गुड ग्रॅसियस हाव यू हो. तर कलर त्याचा कुठला आहे, तर रेड आहे, म्हणून रेडवरती आपण टिक करूयात. आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे.
तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो कुठला आहे, तर आपला 6वा प्रश्न असा आहे की अँड अ बॉक्ड 4 पेअर्स ऑफ डॅश सॉक्स. आता आपल्याला माहिती आहे की 4 पेअर्स जे सॉक्स आहे हे कुणी घेतले होते, तर त्याने डकने घेतले होते. का बरं त्याने घेतले होते? कारण त्याला काय करता यायला पाहिजे होतं, त्यालाही जे जंप आहे, हुप आहे ते करता यायला पाहिजे. म्हणून त्याने काय केलेलं आहे की त्याचे पाय झाकण्यासाठी त्याने काय केलेलं आहे, 4 पेअर्स सॉक्स. पेअर्स म्हणजेच काय मुलांना, PAIRS. पेअर्स म्हणजेच काय, तर जोड्या. 6 जोड्या त्याने काय घेतलं होतं, 4 जोड्या त्याने काय घेतलं होतं, सॉक्स घेतले होते. मुलांना त्याचे पाय झाकण्यासाठी त्याने काय केलेलं, तर 4 पेअर्स त्याने जोड्या घेतल्या होत्या. बघा कशा होत्या त्या, क्लीन, व्हाईट, रस्टेड आणि वुलन. कशा होत्या सांगा पहा मुलांनो. अँड अ बॉक्ड. बॉक्ड म्हणजेच पहा मुलांनो, BOUGHT. बॉक्ड म्हणजेच काय, तर खरेदी करणे. त्याने काय खरेदी केलं होतं पहा, तर पहा मुलांनो, बॉक्ड. बॉक्ड म्हणजेच काय, तर खरेदी करणे किंवा विकत घेणे. काय विकत घेतलं होतं, तर 4 पेअर्स म्हणजेच 4 त्याने काय घेतल्या होत्या, तर जोड्या घेतल्या होत्या. कशाच्या, सॉक्सच्या. पण आपल्याला माहिती आहे सॉक्स हे जे आहेत ते वेगवेगळ्या कलरचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात, कॉटनचे असतात, काय सिल्क असतात. तर हे जे डकने सॉक्स घेतले होते ते कसे होते, आपल्याला इथे ऑप्शन देखील दिलेले आहेत. फर्स्ट आहे क्लीन होते, स्वच्छ होते. नेक्स्ट आहे व्हाईट होते की रस्टेड होते. आणि नेक्स्ट आहे वुलनचे होते. तर आपलं योग्य जे ऑप्शन असणार आहे ते काय असणार आहे, की रस्टेड हे असणार आहे. म्हणून आपण कशावरती टिक करणार आहोत, तर रस्टेड याच्यावरती टिक करणार आहोत. आणि जो कलर आहे तो कुठला आहे, तर ब्लू कलर आहे. आणि ब्लू कलरवरती आपण टिक करूया. आणि आपला आन्सर कसा आलेला आहे, तर अगदी योग्य आलेला आहे. आणि बघा, गाडी जी आहे ती आपली पास देखील झालेली आहे. इथे काय सांगितलेलं आहे की रोचा स्माइल्ड अँड हर डॅश बिकॅम पिंक. आणि ते काय आहे, चिक्स, नेक, आईज की चिक्स. सांगा पाहू मुलांनो. रिचा स्माइल्ड अँड हर डॅश बिकॅम पिंक. काय तिचे आपल्याला तर माहिती आहे की गाल काय होतात, तर गुलाबी होतात. लहान मूल जर हसायला गेलं तर लहान मुलाचे गाल कसे होत असतात, तर पिंक होत असतात, गुलाबी होत असतात. तर मग गाललाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत बघा मुलांनी, चिक्स, नेक, आईज की चिक्स. आता पहा, आपण काय म्हणणार आहोत, तर त्याला आपण म्हणणार आहोत चिक्स. आणि त्याचं जे कलर आहे मुलांना, तो कुठला आहे, तर रेड कलर आहे. आणि रेड कलरवरती आपण टिक करणार आहोत. तर पहा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपल्याला इथे हा जो 8वा प्रश्न आपल्याला आलेला आहे तो काय आहे, तर राज डॅश द फुटबॉल हार्ट. आणि आपले ऑप्शन काय आहे मुलांनो, हिटेड, हिटेड आणि हिट. तर आपलं योग्य आन्सर जे आहे ते काय असणार आहे, तर हिटेड. आणि कलर कुठला आहे, तर कलर आहे ग्रीन. म्हणून आपलं जे ऑप्शन आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि गाडी देखील पास झालेली आहे. पुढचा आणि 9th जो क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. तर पहा मुलांना, आपला जो 9th क्वेश्चन आहे तो काय असणार आहे, द डान्सर बॅलन्स डॅश वेल, अवे, फास्ट आणि स्टेडी. तर आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांना, तर वेल हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. आणि कलर कुठला आहे, तर रेड आहे. बघूयात, आपलं आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. आणि गाडीसुद्धा पास झालेली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला काय असणार आहे मुलांना, सो अवे दे वेंट विथ अ होप अँड अ डॅश. काय येणार आहे पहा मुलांना, लिव्ह, स्किप, जम्प आणि बाउंड. पहा, सो अवे दे वेंट विथ अ होप अँड अ डॅश. बघा, लिव्ह. तर पहा मुलांना, नेक्स्ट काय, आपला जो 10th क्वेश्चन आहे तो काय आहे, सो अवे दे वेंट विथ अ होप अँड अ. आणि ऑप्शन आहेत लिव्ह, स्किप,
जम्प आणि बाउंड. योग्य आन्सर आपलं काय असणार आहे मुलांना, तर तो जो होप आहे तो कसा करतो आहे, तर लांबच लांब तो उड्या मारत आहे. म्हणजेच आपलं योग्य ऑप्शन जे आहे ते काय येणार आहे, तर बाउंड हे येणार आहे. आणि त्याचा कलर कुठला आहे, तर येलो आहे. आणि पहा आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना आपला जे पोएम होते 3.5 द डक अँड द कांगारू, याचं हे आपण लर्न केलेले आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे. गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे, ती पोएम जी आहे ती आपण समजून घेतलेली आहे. आता आपण त्यावर टेस्ट घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, आता आपल्याला या टेस्टमध्ये काही प्रश्न विचारले जातील, त्याचे आपल्याला काय द्यायचे आहेत, तर उत्तरे द्यायची आहेत. बघा, सचिन रॅन डॅश फास्ट. आता इथे दिलेले 4 ऑप्शनपैकी आपल्याला काय करायचं आहे, तर योग्य ते आन्सर द्यायचं आहे. आणि बघा ऑप्शन आपले काय आहेत, तर वेल, स्टेडी, नीटली आणि व्हेरी हे काय आहेत आपले ऑप्शन आहेत. आणि त्यापैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे, पहा मुलांनो, सचिन रॅन डॅश फास्ट, वेल, स्टेडी, नीटली, व्हेरी. अगदी बरोबर काय येणार आहे, तर व्हेरी येणार आहे. आणि आपण रीड करूया पुन्हा सेंटेन्स, सचिन रॅन व्हेरी फास्ट असं काय येणार आहे, तर सेंटेन्स येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना आपला जे पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर गुड डॅश हाव यू हो. आपल्याला ही जी लाईन आहे ती पोएममध्ये खूप वेळा आलेली आहे. कुठली, गुड डॅश हाव यू हो. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट ऑप्शन आहे आपलं ग्रेसियस, गॉड, लॉर्ड आणि जॉब. तर सांगा पहा मुलांना, योग्य जे आपलं ऑप्शन असणार आहे ते काय असणार आहे. हे जे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी योग्य आन्सर आपला असणार आहे अगदी बरोबर काय असणार आहे, तर ग्रेसियस हे असणार आहे. आणि सेंटेन्स काय होतं पहा मुलांना, तर गुड ग्रेसियस हाव यू हो असं आपलं सेंटेन्स होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की डक काय म्हणत आहे कुणाला, की कांगारूला, तुला काय दिलेलं आहे, तर तुला एक छान असं गॉड गिफ्ट मिळालेलं आहे की तू काय करू शकतोस, होप करू शकतोस. म्हणून आपलं योग्य आन्सर काय आहे, तर ग्रेसियस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांना आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, रुचा स्माइल्ड अँड हर डॅश बिकम पिंक. आणि 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट आहे चेक्स, सेकंड आहे नेक, थर्ड आहे आईज आणि फोर्थ आहे चेक्स. तर गाल जेव्हा आपण लहान मुलं स्माईल करतात तेव्हा त्याचे जे गाल आहे ते कसे होतात, तर पिंक होतात, गुलाबी होतात. मग गालालाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर चेक्स म्हटलं जातं. आणि आपलं जे सेंटेन्स आहे ते कसं तयार होणार आहे, रुचा स्माईल अँड हर चेक्स बिकम पिंक. बघा, जेव्हा ते स्माईल करते तेव्हा तिचे जे गाल आहे ते कसे होतात, तर गुलाबी होतात. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना आपला जो 4th क्वेश्चन आहे तो काय आहे, तर दिस रिक्वायर्स सम लिटल. आणि आपले ऑप्शन आहेत करेक्शन, रिफ्लेक्शन, अफेक्शन आणि अटेन्शन. सांगा पहा मुलांना काय असणार आहे, दिस रिक्वायर्स सम लिटल काय असणार आहे, पहा रिफ्लेक्शन. आणि आपलं योग्य आन्सर काय आहे मुलांना, तर रिफ्लेक्शन आहे. आणि सेंटेन्स आपण कसं रीड करणार आहोत, पहा दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन हे आपलं काय आहे, योग्य सेंटेन्स. तर पाहूया मुलांना आपला जो पुढचा आणि 5वा प्रश्न आहे तो काय आहे, तर द डान्सर बॅलन्स डॅश. आणि ऑप्शन आहे वेल, अवे, फास्ट आणि स्टेडी. आणि आपलं योग्य ऑप्शन काय आहे मुलांना, तर योग्य ऑप्शन आहे आपलं वेल. वेलवरती आपण टिक करूया आणि पुन्हा आपण आपलं सेंटेन्स रीड करूया. पहा, द डान्सर बॅलन्स्ड वेल. काय आहे मुलांना, द डान्सर बॅलन्स्ड वेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जो आपला 6 वाला आहे तो कसा आहे, तर अँड आय बॉक्ड 4 पेअर्स ऑफ डॅश सॉक्स. 4 ऑप्शन आहे क्लीन, व्हाईट, वर्स्टेड आणि वुलन.
आपण हे देखील सेंटेन्स रीड केलेलं आहे. तर काय येणार आहे मुलांनो? वर्स्ट. तर आपण काय करूया मुलांनो, पुन्हा सेंटेन्स आपलं रीड करूया. बघा, अँड अ वॉक्ड 4 पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक्स. त्याने किती आणि कसे सॉक्स घेतलेले, तर त्याने 4 जोडी हे सॉक्स घेतलेले, त्याचे जे पाय आहे त्याच्यासाठी कम्फर्टेबल असेल. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर राज डॅश द फुटबॉल हार्ड. आणि हे ऑप्शन आपल्याला जे आहे हिटेड, हिटेड, हिट. तर योग्य ऑप्शन आपलं काय असणार आहे? राज हिट द फुटबॉल हार्ड. काय असणार आहे? HIT, हिट. पहा मुलांना, आपण आता काय करूया, पुन्हा हे सेंटेन्स आहे ते रीड करूया. बघा, राज हिट द फुटबॉल हार्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपला जो 8वा क्वेश्चन आहे मुलांनो, 8th जो क्वेश्चन आहे तो असणार आहे, सो अवे दे वेंट विथ द होप अँड अ. आणि ऑप्शन आहेत लिप, स्किप, जम्प आणि काय मुलांना? बॉन्ड. आणि आपलं योग्य आन्सर असणार आहे बॉन्ड. बघा कसं, सो अवे दे वेंट विथ द होप अँड अ बॉन्ड. तो कसं करत होता? लांबच लांब उड्या मारत होता. नेक्स्ट बघूया. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, विच डिसीज इज मेन्शन इन द पोएम बाय व्हेन द कांगारू सेज रोमॅटिस. आणि ऑप्शन आहेत फीवर, हेरिमॅस्टिस, हेडेक आणि बॅकेज. तर आपलं योग्य आन्सर जे आहे मुलांना ते काय असणार आहे, तर ते असणार आहे हेरिमॅटिस. हेरिमॅटिझम हे ज्या ऑप्शन आहे ते आपलं योग्य असणार आहे. नेक्स्ट बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे 5, 6 डॅश ऑफ द स्टिक्स. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, पीक, टेक, पीक आणि लेक. तर काय असणार आहे मुलांना? पीक हे आपलं योग्य आन्सर असणार आहे. 5, 6 पीक ऑफ द स्टिक्स. हे झालेले आहेत आपले टेस्ट. तर पहा मुलांनो, आपली जी पोएम होती 3.5 द डक अँड द कांगारू, यामध्ये आपण ते एक्सप्लेन केलेले आहे, लर्न घेतलेले आहे, तसेच त्यामधील ॲक्टिव्हिटीज देखील घेतलेल्या आहे. गेमच्या थ्रू देखील आपण काय केलेलं आहे, तर काही क्वेश्चन आन्सर आपण दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण टेस्ट देखील घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर काही क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर पहा मुलांना, आपण काही क्वेश्चन आन्सर बघूया. वाय डज द डक एनवी द कांगारू. आणि आपलं जे आन्सर असणार आहे ते बघा, द डक एनवीज द कांगारू फॉर इट्स ॲबिलिटी टू होप ओव्हर द फील्ड्स ॲज वेल ॲज वॉटर. बघा, त्याच्या अंगी एवढी क्षमता आहे कांगारूच्या, तर तो काय करू शकतो, कुठल्याही जमिनीवरून, फील्ड म्हणजे शेतीवरून, जंगलामधून किंवा जमिनीवरून तो काय करू शकतो, होप करू शकतो, उड्या मारत तो जाऊ शकतो. अगदी वॉटर म्हणजेच पाण्यावरून देखील तो काय करू शकतो, उड्या मारत जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, व्हॉट डज द डक विश टू डू. काय सांगितलेलं आहे, व्हॉट डज द डक विश टू डू. त्याची जी विश होती डकची ती काय होती, तर द डक फील्स दॅट इट्स लाईफ इज बोरिंग इन द नेस्टी पाउंड अँड विशेस टू होप लाईक द कांगारू टू सी द वर्ल्ड. त्याला सुद्धा काय करायचं होतं, तर कांगारूसारख्याच लांबच लांब अशा उड्या मारायच्या होत्या आणि संपूर्ण जग त्याला बघायचं होतं. त्याच्या बोरिंग लाईफपासून त्याला वेगळं जायचं होतं, त्यातून त्याला बाहेर पडायचं होतं आणि त्याला संपूर्ण जगाची फेरी मारायची होती. संपूर्ण जग बघण्याचा आनंद त्याला घ्यायचा होता. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो काय आहे, व्हॉट प्रॉब्लेम डज द कांगारू सी इन टेकिंग द डक अराउंड. आणि आपलं जे आन्सर आहे ते बघा मुलांना, द कांगारू थिंक्स दॅट द डक्स फीट आर सो अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड दॅट इट मे कॅच रिमॅटिझम. म्हणजेच त्याचे जे पाय आहे ते कसे होते, तर त्या डकचे पाय जे आहे, लेग जे आहे ते कसे होते, त्याचे फीट हे वेट अँड कोल्ड होते, म्हणजेच ओलसर आणि थंडगार असे होते. म्हणून त्याला
कुठला आजार होण्याची शक्यता होती हे तर आपल्याला माहितीच आहे. तर त्याला रुमॅटिझ हा जो आजार आहे तो होण्याची शक्यता होती. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? व्हॉट सोल्युशन डज द डक हॅव फॉर हिज फीट प्रॉब्लेम्स? बघा, त्याने काय सोल्युशन काढलं त्याच्या फीटवरती, त्याच्या पायावरती? तर पहा, द डक हॅज ऑलरेडी थॉट ओव्हर इट्स फीट प्रॉब्लेम अँड हॅज फाउंड अ सोल्युशन. त्याने काय केलेलं? आधीच त्याच्या पायावरती काय जे सोल्युशन आहे, जे काही प्रॉब्लेम होते त्याचं सोल्युशन जे आहे, त्याचं निदान जे आहे त्याने ते आधीच शोधून ठेवलं होतं. बघा, इट हॅज बॉक्ड 4 पेअर्स ऑफ वस्टेड सॉक्स विच विल फिट इट्स वेवर्ड फीट नेटली. काय केलं होतं त्याने? आधीच काय करून ठेवलं होतं की त्याने 4 जोड्या ज्या आहेत त्या सॉक्सच्या घेऊन ठेवल्या होत्या. आणि त्या कशा होत्या? तर त्याच्या पायाला त्या अगदी परफेक्ट अशा होत्या, जेणेकरून त्याला होप करायला काहीही त्रास होणार नाही आणि त्याचे पाय देखील कसे राहणार आहे? कम्फर्टेबल राहणार आहे, असा विचार त्याने आधीच करून ठेवला होता. पुढचा प्रश्न बघूया. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? हाऊ मेनी टाइम्स डू द डक अँड कांगारू ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड? त्याने जगाचा किती वेळा काय केलेला आहे? तर राऊंड मारलेला आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, द डक अँड कांगारू ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड 3 टाइम्स. किती मुलांनो? तर 3 टाइम्स, 3 वेळा त्याने काय केलेलं आहे? संपूर्ण जगाची त्याने काय केलेलं आहे? फेरी मारलेली आहे, ट्रॅव्हल केलेला आहे, प्रवास केलेला आहे. हा मुलांना आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तो काय आहे की व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पोएम? आपण या पोएममधून काय शिकलो आहोत? तर द डक अँड द कांगारू शेअर अ व्हेरी गुड फ्रेंडशिप. बघा, ते दोघांची जी फ्रेंडशिप आहे ते आपल्याला इथे कशी दिसत आहे? तर ती खूप चांगल्या प्रकारे इथे दिसून येत आहे. बोथ ऑफ देम आर स्ट्रेट फॉरवर्ड अँड विटी इन एक्सप्रेसिंग देअर ओपिनियन्स. ते आपलं मत मांडण्यासाठी कधीही कसे असायचे? परखड असायचे. बघा, आपले जरी मित्र असले तरी आपण काही गोष्टी सांगण्यासाठी काय करत असतो? हिचकिचत असतो. पण हे दोघं आपले जे ओपिनियन्स आहे, जे आपलं मत आहे, ते अगदी परखडपणे मांडत असतात. दे ऑलवेज ट्राय टू ओव्हरकम द मायनर challenges by finding clever solutions to the problems. बघा, प्रॉब्लेम ही लहान असो की मोठे असो, पण ते दोघं देखील काय करत होते? ही जी प्रॉब्लेम आहे ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करत होते. आणि सॉल्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते काय म्हणत होते? तर अगदी छान आनंद मानत होते. खूप हॅपी ते दोघंही होत होते. का बरं? कारण त्यांनी एकमेकांची काय कंप्लीट केली होती? तर विश कंप्लीट केली होती, इच्छा पूर्ण केल्या होत्या. म्हणून ते दोघे कसे आपल्याला या पोएममध्ये दिसत आहे? तर हॅपी दिसत आहे. तर पहा मुलांनो, आपली जी पोएम होती 3.5 द डक अँड द कांगारू, ही पोएम आपली इथे कंप्लीट झालेली आहे. ती पोएम आपण कशी कंप्लीट केलेली आहे? तर ते आपण लर्न घेतलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे, तसेच त्यातील ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहे. गेमच्या माध्यमातून देखील आपण काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत आणि त्यावर आपण टेस्ट देखील घेतलेली आहे आणि काही क्वेश्चन आन्सर जे आहेत ते आपण एक्सप्लेन देखील केलेले आहे, समजून देखील घेतलेले आहे. तर अशा प्रकारे आपली जी पोएम आहे 3.5 द डक अँड द कांगारू, ही जी पोएम आहे आपली ती पूर्ण झालेली आहे. आणि या पोएममधून आपण काय शिकलेलो आहोत? तर मित्रता ही कशी असावी? खूप क्लेवर असावी, प्रामाणिकपणे असावी आणि एकमेकांना सहाय्य असे असावे. म्हणजेच एकमेकांना न दुखावता एकमेकांचे आपण कसे असले पाहिजे? तर पूरक असले पाहिजे. म्हणजेच जर मित्रांना मदत आपल्याला करायची आहे तर ती आपल्याला अगदी प्रामाणिकपणे करता आली पाहिजे. हे आपण या पोएममधून शिकलेलो आहोत. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपली 3.5 द डक अँड द कांगारू ही पोएम जी आहे ती आपली इथे पूर्ण झालेली आहे. लवकरच आपण भेटणार आहोत पुढच्या एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.